टँकर काय येतं हो हो ट्रॅक्टर रोटर वाढल्या का टँकरला केलं पडला. जत तालुक्यातील माडगाळ येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. प्रचंड अग्निप्रलयामध्ये 2 एकर डाळिंबाग जळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. डाळिंबाची उभी बाग तसेच शेतातील वस्ती जळून खाक झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा शॉर्ट सर्किटमुळे सदरची आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये प्रचंड अग्निप्रलय निर्माण झाला व त्यामध्ये डाळिंबाची बाग जळून खाक झाली. शेजारच्या अनेक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र सदरची आग वाऱ्यामुळे आटोक्यात येऊ शकली नाही. आज सोमवार 9 मार्च रोजी दुपारी 4च्या सुमारास सदरची दुर्घटना घडली आहे. विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणग्या पडून गवताला आग लागली व ही आग डाळिंबाच्या बागेपर्यंत पोचली. सौ अर्चना अंबाना माळी यांच्या नावावरची सदरची डाळिंब बाग आहे. माडगाळ येथील पत्रकार अंबाना माळी यांच्या त्या पत्नी असून पत्रकार अंबाना माळी व सौ अर्चनाताई यांची सदरची 2 एकराची डाळिंब बाग आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. त्यामुळे उभे डाळिंबाचे पीक, यामध्ये असलेले ठिबक सिंचनचा संच, पाईपलाईन, मोटार, केबल तसेच राहण्यासाठी या ठिकाणी बांधण्यात आलेले झोपडी वजा घर, त्यामध्ये असलेल्या सर्व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. त्यामुळे सुमारे 6 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी अभिजित गाडवे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्राथमिक पंचनामा सुरू केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अंबाना माळी या पत्रकाराने अत्यंत कष्टातून दुष्काळी भागामध्ये सदरची डाळिंबाची बाग फुलवली होती, मात्र शॉर्ट सर्किटमुळे सदरची संपूर्ण डाळिंब बाग आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून सदरच्या दुर्घटनेबाबत त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी माडगाळ परिसरातील शेतकरी तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी केली आहे. जय भारत न्यूजसाठी प्रतिनिधी अंबादास चौगुले, माडगाळ. आमच्या बागा जळल्या, त्याला काय करणार तुम्ही? तरी पण बातमी द्या फक्त आणि काहीतरी मिळवून द्या, एवढंच आमची अपेक्षा तुमच्याकडून, पत्रकारकडून. हां, हे सगळं जळलं MSCBच्या चुकीमुळं, एकनाथ अण्णा साहेब. हां, मग आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी मिळवून द्या. तुम्ही काय बातमी द्यायची द्या. पण एवढं जळलंय छत्र, हे बघा इथं आम्ही त्याच्या यायला टँकरनं पाणी घालून डाळे मांडले आणि डाळिंब पण लागलेले बघा इथं.